चीनची ग्रेट वॉल तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण भारतातही जवळपास 36 किलोमीटर लांब पसरलेली एक प्रचंड तटबंदी आहे. ती माहिती आहे का तुम्हाला? नमस्कार, मी स्नेहल आणि साहित्य मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. राजस्थानच्या अरवली पर्वतरांगांमध्ये असलेली ही भिंत म्हणजे कुंभलगड या किल्ल्याची तटबंदी. 15व्या शतकात राणा कुंभांच्या काळात विकसित झालेला हा किल्ला आज युनेस्कोच्या हिल फोर्ट्स ऑफ राजस्थान याचा भाग आहे. पण या भिंतीची खरी कमाल फक्त तिच्या लांबीमध्ये नाही. ती सरळ मैदानातून गेलेली नाही, तर आरवलीच्या डोंगरांच्या नैसर्गिक आकाराला अनुसरून उतारांवर आणि कड्यांवर पुढे जाते. म्हणजे डोंगर स्वतःच किल्ल्याच्या संरक्षणाचा भाग बनला होता. आणि आता एक भारी गोष्ट म्हणजे राजस्थान पर्यटनाच्या नोंदीनुसार या भिंतीची रुंदी काही ठिकाणी 15 ते 25 फुटापर्यंत आहे आणि लोकप्रिय वर्णनानुसार 8 घोडे एकाच वेळी तिच्यावरून जाऊ शकत होते. कुंभलगड फक्त एक भिंत नव्हती. आत मंदिरं, राजवाडे, निवासी भाग, पाण्याची व्यवस्था आणि अनेक बुरुज होते. किल्ल्याला 7 प्रमुख दरवाजे होते आणि त्याची रचना तर अशी होती की कठीण काळात हा परिसर बराच काळ स्वतःमध्ये टिकून राहू शकत होता. म्हणून कुंभलगडला फक्त भारताची ग्रेट वॉल म्हणून पाहू नका, कारण ही फक्त एक लांब भिंत नव्हती. ही संपूर्ण डोंगर रांग, तटबंदी, दरवाजे, बुरुज आणि जलव्यवस्था यांना एकत्र तयार करून ठेवलेली एक संरक्षण व्यवस्था होती. आज आपण घराभोवती बाउंड्री वॉल बांधतो, पण जवळपास 600 वर्षापूर्वी मेवाडमध्ये लोकांनी संपूर्ण डोंगरालाच बाउंड्री बनवलं होतं. कुंभलगड हे नाव लक्षात ठेवा, कारण भारताच्या इतिहासात काही गोष्टी ग्रेट म्हणण्याची गरज नसते, त्या स्वतःच ग्रेट असतात.